नाला सोपारा विधानसभेमध्ये मी फक्त कार्यकर्त्यांच्या गप्पा मारायला गेलो आणि एकदम इथे ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात। माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पाहावं, तिथलं सगळं पाहावं, पैसे कुठे वाटले, काय वाटले। कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं। आणि मी 40 वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही। मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधान परिषद मिळवलेलं आहे। मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे। त्यामुळे शंका आली असेल त्यांनी केलं असेल। निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी। तीन तिथे FIR दर्ज झाले। एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली। बरोबर। दुसरा दर्ज झाला की मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो। तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिथे आले। हे 3 FIR आहेत। पैशाचा एकही FIR नाही। पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत। पूर्णतः खरं त्यातलं काही हितेंद्र ठाकूरांनी असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली आहे। दादान तर खोटं आहे। नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे। त्यामुळे यात काही तथ्य नाही। अरे टिप कुछ था ही नहीं तो टिप काय देंगे यार। तावडे साहेब एक आहे की जे सतत म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता? मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला की बाबा काय पोझिशन आहे। तर ते म्हणजे चांगलं चाललंय, आम्ही जरा काही जण बसलो तर चहाला या। तर मी चहाला गेलो। इतकं साधं सोपं जे मी गेल्या 25 निवडणुकात करत आलेलो आहे। आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना। हे सगळे राजकीय कार्यकर्ते, त्यामुळे तरी शंका आली आहे ना, तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही त्या हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा। माझं काय म्हणणं नाही। नोट जिहाद बोलाय तावडेजी, नोट जिहाद बोलाय उद्धव ठाकरे त्यामुळे नोट जिहाद रचलं गेलं आहे का? मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात त्यामुळे तुमच्या विरोधात कारस्थान रचलं आहे। नोट जिहाद पे बात करू। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र आणि याला मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे। बरोबर। त्यामुळे असा काहीच विषय नाही। नोट जिहाद पे बात करो। नोट जिहाद पे बात करो। उद्धव ठाकरेंने नोट जिहाद का एलिगेशन लगाया। तावडे साहेब नोट जिहाद का एलिगेशन राष्ट्रीय नेत्यांशी काही संवाद झाला आहे का? तुम्ही त्यांना काही स्पष्टीकरण दिलं आहेत का? नोट जिहाद का एलिगेशन लगाया। नोट जिहाद का एलिगेशन लगाया। तावडे साहेब तावडेजी नोट जिहाद का एलिगेशन माझी प्रतिमा मलिन व्हायचं कारण नाही, कारण मी पैशाचा विषय माझ्या विषयात नाही। जो कार्यकर्ता दिवस रात्र मर काम करतो त्याला भेटायला विनोद तावडे आले। नोट जिहाद का एलिगेशन लगाया। तावडे साहेब पक्षश्रेष्ठी काही संवाद तावडेजी नोट जिहाद का एलिगेशन लगाया उद्धव ठाकरे आपके पुराने दोस्त ने। सुनो, एक समय पे एक बोलेंगे तो बोलूंगा, तो मैं जा रहा हूँ। तावडे साहेब नोट जिहाद का एलिगेशन लगाया उद्धव ठाकरे ने आपके पुराने दोस्त ने। गलत है राऊत साहेब तावडे साहेब अजिबात माझी प्रतिमा, मी 40 वर्ष राजकारणात एक दमडीचं राजकारण केलं, पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो निवडणुकीच्या आदल्या याच्यात, हे तर लोकांना कौतुक आहे। काही तावडे साहेब पैसा पक्षश्रेष्ठींशी संवाद झाला आहे का? पक्षश्रेष्ठींशी तुमचा काही संवाद झालाय का? या बाबतीतलं काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ना? काही गरज कोई बीजेपी नेता आपके अगेंस्ट साजिश कर रहा है क्या? बिलकुल। इतना पैसा दिखा, क्षितिज ठाकूर ने पैसा दिखा। आता मी बोलणार नाही। कॅमेरा बंद करा, थांबा, चहा प्या, शांतपणे बसा, गप्पा मारू नंतर। कारण मला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला मना केली म्हणून पत्रकार परिषद घेऊ शकत नाही। आम्ही तुम्हाला विचारतोय ना सर, तुम्ही भेटणार आम्ही डायरेक्ट विचारतोय।